तुम्ही सकाळी घरातून ऑफिसला निघता, रस्ता तोच आहे पण ट्रॅफिक वाढले, फुटपाथ आहे पण चालायला जागा नाही, नाला आहे पण पावसात पाणी रस्त्यावर येतं, पार्किंगची व्यवस्था नाही म्हणून गाड्या रस्त्यावर, कचरा उचलण्याची व्यवस्था आहे पण अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग कायम दिसतात. एका बाजूला उंच इमारती उभ्या राहतात आणि दुसऱ्या बाजूला त्याच परिसरात पाणी, ड्रेनेज, रस्ते आणि वाहतुकीच्या मूलभूत सुविधा अपुऱ्या पडतात. मग प्रश्न असा, भारताची शहरं इतकी अव्यवस्थित का वाढली? शहरं वाढली म्हणून समस्या निर्माण झाल्या की समस्या निर्माण होऊ नयेत म्हणून शहरांचं नियोजन नीट झालं नाही? नमस्कार, तुम्ही पाहता थेट वार्ता, थेट मुद्दा, सखोल विश्लेषण. आज आपण कोणत्याही एका शहरावर आरोप करणार नाही. मुंबई असो, पुणे असो, दिल्ली असो, बेंगळूर असो, हैदराबाद असो किंवा एखादं वेगानं वाढणारं छोटं शहर, आपल्या शहरांची वाढ अनेकदा नियोजनापेक्षा वेगाने का होते याचा शोध घेऊया. मित्रांनो, शहर म्हणजे फक्त इमारतींचा समूह नाही. शहर म्हणजे रस्ते, पाणी, ड्रेनेज, सार्वजनिक वाहतूक, शाळा, रुग्णालय, कचरा व्यवस्थापन, पार्किंग, उद्याने, रोजगार, निवास आणि नागरिकांसाठी सार्वजनिक जागा. पण अनेक शहरांमध्ये एक गोष्ट आधी घडते, बांधकाम, आणि नंतर विचार होतो रस्ता कुठून जाईल, पाणी कुठून जाईल, सांडपाणी कुठे जाईल, गाड्या कुठे उभ्या राहतील, पावसाचं पाणी कुठे जाईल. म्हणजे शहरांची लोकसंख्या आणि बांधकाम वाढतं पण पायाभूत सुविधा त्याच वेगाने वाढत नाहीत. यातूनच अव्यवस्था निर्माण होण्यास सुरुवात होते. भारतामध्ये अनेक शहरांच्या आजूबाजूची गावं हळूहळू शहराचा भाग बनतात. कालपर्यंत तिथे शेती होती, आज तिथे सोसायटी उभ्या राहतात. तिथे मोकळी जमीन होती, तिथे दुकानं, कार्यालय आणि गोडाऊन तयार होतात. मग त्या भागांसाठी पुरेसा रस्ता आहे का? ड्रेनेज आहे का? पाणी पुरवठा पुरेसा आहे का? सार्वजनिक वाहतूक आहे का? याचा विचार अनेकदा विकासानंतर केला जातो. परिणाम, शहरं विस्तारत जातात पण व्यवस्थित वाढत नाहीत. शहरात जमीन महाग होत जाते म्हणून उपलब्ध जागेचा जास्तीत जास्त व्यावसायिक वापर करण्याचा प्रयत्न केला जातो. 1 मजला, 2 मजले, नंतर उंच इमारती. लोकसंख्या वाढते पण त्याच प्रमाणात रस्त्यांची क्षमता वाढते का? पाणी पुरवठा वाढतो का? ड्रेनेजची क्षमता वाढते का? सार्वजनिक वाहतूक वाढते का? जर उत्तर नाही असेल तर समस्या अपरिहार्य आहे. इमारतींची उंची वाढते पण शहराची क्षमता तितकी वाढत नाही. एक चांगलं शहर ओळखायचं असेल तर फक्त रस्त्याकडे पाहू नका, पादचाऱ्यांकडे पहा. फुटपाथ आहे का? तो चालण्यायोग्य आहे का? त्यावर अतिक्रमण आहे का? पार्किंग आहे का? खांब, जाहिराती, दुकानांचे विस्तार आहेत का? जर नागरिकाला 2 किलोमीटर अंतर चालण्यासाठी रस्त्यावरून जीव धोक्यात घालावा लागत असेल तर शहरांची रचना नागरिकाभोवती नाही तर वाहनाभोवती झाली आहे. शहरात नोकऱ्या वाढतात, लोकसंख्या वाढते पण सार्वजनिक वाहतूक त्याच वेगाने वाढत नसेल तर काय होतं? लोक स्वतःची दुचाकी किंवा कार वापरतात. एका घरात 1 कार, नंतर 2 कार. मग रस्ते भरतात, ट्रॅफिक वाढते, प्रवासाचा वेळ वाढतो, इंधनाचा खर्च वाढतो, प्रदूषण वाढतं आणि नागरिकांचा वेळही जातो. म्हणून ट्रॅफिक हा फक्त वाहनांचा प्रश्न नाही, तो शहराच्या नियोजनाचा प्रश्न आहे. पाऊस पडणं ही समस्या नाही, पाऊस पडणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. प्रश्न आहे, पावसाचं पाणी शहरातून बाहेर जाण्यासाठी व्यवस्था किती सक्षम आहे? जमिनीवर कॉन्क्रीट वाढवलं की पाणी जमिनीत मुरण्याची क्षमता कमी होते. नाले अरुंद झाले, नाले अडले, नैसर्गिक पाण्याचे मार्ग बदलले. काही ठिकाणी अतिक्रमण झालं आणि पावसाचं पाणी रस्त्यावर साचू लागलं. मग आपण म्हणतो आज खूप पाऊस झाला म्हणून शहर तुंबलं. पण खरा प्रश्न असा आहे, शहराने पावसासाठी पुरेशी तयारी केली होती का? एका भागात मोठ्या इमारती, चांगले रस्ते, व्यवस्थित प्रकाश योजना, सुंदर उद्याने, तर दुसऱ्या भागात अरुंद रस्ते, पाणी टंचाई, कचऱ्याचा प्रश्न, ड्रेनेजची समस्या. ही विषमता का? कारण शहराचा विकास नेहमी समान वेगाने होत नाही. जिथे जमीन आणि आर्थिक व्यवहार
अधिक फायदेशीर असतात तिथे गुंतवणूक जलद होऊ शकते. पण शहरातील गरीब आणि अनौपचारिक वस्ती असलेल्या भागांमध्ये मूलभूत सुविधा पोहोचवणं अधिक कठीण आणि राजकीय दृष्ट्या गुंतागुंतीचं असू शकतं. त्यामुळे एका शहरात दोन वेगवेगळी शहरं दिसू शकतात. शहर चालवणं ही एकाच संस्थेची जबाबदारी नसते. महानगरपालिका, विकास प्राधिकरण, वाहतूक संस्था, जलपुरवठा संस्था, राज्य सरकार, केंद्र सरकार वेगवेगळ्या विभागांची भूमिका असते. पण नागरिकाला मात्र एकच प्रश्न असतो, माझा रस्ता कधी दुरुस्त होणार? पाणी का येत नाही? ट्रॅफिक का कमी होत नाही? कचरा का उचलला जात नाही? जेव्हा अनेक संस्थांमध्ये समन्वय कमी असतो तेव्हा समस्या एका विभागातून दुसऱ्या विभागाकडे ढकलली जाऊ शकते. शहरासाठी विकास आराखडा तयार केला जातो. कुठे निवासी क्षेत्र, कुठे व्यावसायिक क्षेत्र, कुठे औद्योगिक क्षेत्र, कुठे रस्ते, कुठे सार्वजनिक सुविधा यांचं नियोजन केलं जातं. पण शहर स्थिर राहत नाही. लोकसंख्या बदलते, रोजगाराचे केंद्र बदलतात, नवीन रस्ते तयार होतात, नवीन महामार्ग येतात, नवीन उद्योग येतात. मग जुन्या आराखड्याला बदलत्या वास्तवाशी जुळवून घेणं आवश्यक असतं. नियोजन फक्त कागदावर न राहता सतत अपडेट होणं गरजेचं आहे. शहरात रोजगार काही विशिष्ट भागात केंद्रित झाला तर रोज हजारो किंवा लाखो लोक एकाच दिशेने प्रवास करतात. सकाळी एका दिशेने गर्दी, संध्याकाळी उलट दिशेने गर्दी. याला आपण कम्युटिंग क्रायसिस म्हणू शकतो. जर घर आणि रोजगाराची ठिकाणे एकमेकांपासून खूप दूर असतील तर सार्वजनिक वाहतूक आणि रस्त्यांवर प्रचंड दबाव येतो. म्हणून चांगलं शहर म्हणजे फक्त चांगले रस्ते नाहीत, रोजगार आणि वाहतूक यांचं संतुलित नियोजन आवश्यक आहे. प्रश्न मोठा आहे पण उपाय अशक्य नाहीत. पहिला उपाय, शहर नियोजन नागरिक केंद्रित असले पाहिजे. दुसरा, सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य दिलं पाहिजे. तिसरा, पादचारी आणि सायकलसाठी सुरक्षित रस्ते आवश्यक आहेत. चौथा, नाले, जलमार्ग आणि नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहाचं संरक्षण आवश्यक आहे. पाचवा, नवीन बांधकामाला पायाभूत सुविधांच्या क्षमतेशी जोडणं गरजेचं आहे. सहावा, शहराचा विकास फक्त मुख्य भागात न करता उपनगरांमध्येही रोजगार आणि सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. सातवा, महानगरपालिका आणि इतर सहकारी संस्थांमध्ये समन्वय वाढवला पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं, नागरिकांचा शहर नियोजनातील सहभाग वाढला पाहिजे. एखाद्या शहरात हजारो कोटींची गुंतवणूक आली, मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या, नवीन मॉल्स आले, नवीन IT पार्क आले म्हणून शहर यशस्वी झालं असं म्हणता येणार नाही. शहर यशस्वी तेव्हा म्हणता येईल जेव्हा सामान्य नागरिकाला सुरक्षित चालता येईल, वेळेवर सार्वजनिक वाहतूक मिळेल, स्वच्छ पाणी मिळेल, पावसात घरात पाणी शिरणार नाही, कचरा व्यवस्थापन व्यवस्थित असेल, हवेची गुणवत्ता चांगली असेल आणि सर्वात महत्वाचं, शहरात राहणं सामान्य माणसासाठी परवडणारं असेल. भारतात शहर अव्यवस्थित वाढण्यामागे एकच कारण नाही, वेगाने होणारे शहरीकरण, अपुरं किंवा बदलत्या गरजांशी न जुळणारं नियोजन, अनियंत्रित बांधकाम, वाहतुकीवरील वाढता दबाव, अपुरी सार्वजनिक वाहतूक, पायाभूत सुविधांमधील तफावत आणि विविध सरकारी संस्थांमधील समन्वयाची समस्या, या सगळ्यांचा परिणाम शहरावर होतो. पण एक प्रश्न प्रत्येक नागरिकाने विचारायला हवा, आपलं शहर फक्त बांधतोय की शहर व्यवस्थित घडवतोय? कारण उंच इमारती म्हणजे विकसित शहर नाही, रुंद रस्ते म्हणजे विकसित शहर नाही, मोठे मॉल म्हणजे विकसित शहर नाही. खरं विकसित शहर ते जिथे सामान्य माणसाचं आयुष्य सोपं होतं. तुमच्या शहरातील सर्वात मोठी समस्या कोणती? ट्रॅफिक, पाणी, कचरा, ड्रेनेज, पार्किंग की अनियोजित बांधकाम? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच तथ्य आधारित आणि सखोल विषयांसाठी थेट वार्ताला सबस्क्राईब करा. मी राजेंद्र झेंडे. पुन्हा भेटू एका नवीन प्रश्नासह. थेट वार्ता, सखोल विश्लेषण.